सखी सावली काव्यांजली। काव्या, कॉफी। थैंक यू। मधुरा, काय बोलतेस काय तू? असल्या कुठल्याही गोष्टीवर माझा विश्वास नाही आणि तू सुद्धा असलं काहीतरी डोक्यात ठेवून बसू नकोस। उगाच काहीतरी डोक्यात घेतलेलं नाहीये मी, पूर्ण विचार करून बोलतेय। कित्येक वेळा प्रत्यय आला या गोष्टीचा। अंजली लग्न करून या घरात आल्यापासूनच या सगळ्या विचित्र घटना घडतायत। मला सांगा, तुमचं कॉन्ट्रॅक्ट गेलं कोणामुळे? कोणामुळे? सांग ना, कोणामुळे? अंजलीमुळे कॉन्ट्रॅक्ट गेलंय असं वाटतंय का तुला? बास हा? एखाद्या व्यक्तीच्या शकून अपशकुनामुळे जर कॉन्ट्रॅक्ट जायला लागलं ना, तर या जगात कोणी चांगला बिझनेसच करू शकणार नाही मधुरा। ठीक आहे, मान्य। कॉन्ट्रॅक्टचं काय, एक गेलं कॉन्ट्रॅक्ट दुसरं मिळेल, पण प्रीतमच्या आयुष्याचा प्रश्न आहे। मी आई आहे त्याची आणि त्याच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही। कसली रिस्क? तुझ्या डोक्यात कोणी काय भरवलंय मधुरा? कोणी भरवायला कशाला हवं डोक्यात? मी काय लहान मुलगी आहे? मला कळतं, मला माझा विचार करता येतो। तू विचार करणं बंद केलंयस आणि लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवायला सुरुवात केलीयस, आणि तेही कोणावरही। वेळ निघून गेल्यावर तुम्ही माझं ऐकणार आहात का? तुझं जर हेच म्हणणं असेल तर मी तुझं कधीच ऐकणार नाही। आणि प्लीज हा मूर्खपणा बंद कर आता तरी। नंतर जेव्हा डोक्याला हात लावून बसायची वेळ येईल ना, तेव्हा तुम्हाला माझं म्हणणं पटेल। नाही, एक आई म्हणून माझ्या मुलावर मी अशी वेळ कधीच येऊ देणार नाही। ओ मिसेस काव्या प्रभू देसाई, काय घरी नाही जायचं का आज? चल लवकर, किती वेळ झालाय बघ। अरे बापरे, एवढा वेळ झाला? मला कळलंच नाही। काल पण घरी जायला उशीर झाला होता अगं। अगं नारायणी, माझं काम अजून पूर्णच झालं नाहीये, आता काय करू? अगं हे प्रेझेंट उद्या करायचं ना, मग घरी जाऊन कर ना। चल। काय ग? ओ लॅपटॉप नाही का तुझ्याकडे? एक मिनिट थांब। हा घे माझा आयपॅड, घे। घरी जाऊन मस्त काम कर। असं आज मला तो काही लागणार नाही, आणि उद्या मस्त रेडी करू ये सगळं। चल आता। मी नक्की घेऊन जाऊ हे? बिंदास घेऊन जा ग। चल, विचारतेस काय? चल। थँक्यू। हे थँक्यू वगैरे नको हा। उद्या कॉफी पाहिजे, कॉफी कॉफी ट्रीट पाहिजे तुझ्याकडून। पक्का। असे एकसारखे अपशकुन होणार असतील तर अवघड। ही मुलगी ना, लकी लकी वेस्ट बाय लेडी लक। आई काय बसनेस काय? उठ 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 उठ। अरे आज मी इतका खुश आहे, इतका खुश आहे, सो हॅपी। आय टेल यू, एक तू काय तिकडे उभी असते ते सगळं ठेव, डिशेस वगैरे ठेव इकडे, ये पटकन। हळू हळू बाजूला उभे राहा। अरे काय झालंय काय एवढं? काय नाही झालं विचार आई। म्युझिक चार्ट मध्ये माझं गाणं सध्या टॉप रेटेड आहे। अचानक सबस्क्रायबर्स वाढलेत, फॉलोअर्स वाढलेत, सगळं एकदम सडनली झालंय माहितीये का। इंडस्ट्रीमध्ये मोठमोठी लोक मला कॉल्स करतात, खूप अप्रिशिएट करतात। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोठ्या म्युझिक लेबल सोबत लवकरच कॉन्ट्रॅक्ट साइन करणार आहे मी। वाव, दॅट्स ग्रेट। आहेच माझा मुलगा कर्तबगार, है ना? एक मिनिट, बिफोर आय फॉरगेट,
मुंह मीठा करो. पूर्ण पूर्ण पूर्ण. नाही नाही बर. माझ्या आयुष्यातलं हे सगळं माझ्या लेडी लकमुळे झालंय. सो प्राऊड ऑफ यू. But you should be more proud of her. My lady luck. Thank you so much. Thank you for always being there. Thank you for always supporting अंजली. तू नसतीस ना, मला नाही वाटत यातलं काही घडलं असतं माझ्या आयुष्यात. सॉरी, मी 2 मिनिटं द्या, मी पटकन येतो. ओके. पेढे खा. पेढे संपवायचे आहेत. तुझी लेडी लक मी आहे प्रीतम. मी होते. ही मुलगी अपशकुनी आहे. हिच्यामुळे फक्त आणि फक्त वाईटच होऊ शकतं. हिच्या धुंदीतून तू कधी बाहेर येणार आहेस देव जाणे. अरे वा, स्वारी खुशीत दिसते आज. काय स्पेशल? आई, उद्या आमची एक्झाम संपणार आहेत म्हणून माझ्या फ्रेंड्सनी ना एक मोठा प्लॅन बनवलाय. कसला प्लॅन? आई, माझी फ्रेंड आहे ना इशिका, तिच्या बाबांचं खूप मोठं रिसॉर्ट आहे. तर तिथे आम्ही राहायला जाणार आहोत आमच्या पेरेंट्स सोबत. तर मला पण जायचं. तू येशील का माझ्यासोबत? राजू, अगं मला ऑफिस असतं ना आता. मला कसं जमेल तुझ्या बरोबर यायला? तू आजोबांबरोबर जा ना, ते येतील तुझ्या बरोबर. हा आई, तुला माझ्यासाठी कधीच वेळ नसतो. प्लीज ह्यावेळी तर वेळ काढ ना माझ्यासाठी. प्लीज आई. राजू, माझं ना उद्या खूप महत्वाचं प्रेझेंटेशन आहे ऑफिसमध्ये. मला खरंच नाही जमणार. तू जा ना आजोबांबरोबर. नाहीतर एक काम कर, डॅडू आहेत ना, डॅडूंना वेळ आहे सध्या, फ्री आहेत ते, त्यांच्याबरोबर जा, ते येतील. हा राजू, राजू, आय एम सो सॉरी बाळा, पण मी पुढच्या वेळी नक्की येईन तुझ्या बरोबर. प्रॉमिस. हा नाही ग राणी, मला खरंच नाही जमणार उद्या. काय रे डॅडू, उद्या माझे एक्झाम्स पण संपतायत. माझे सगळे फ्रेंड्स इथे जात आहेत. मला पण एन्जॉय करायचं. प्लीज ये ना. हो, हे बघ, मी समजू शकतो, पण मी आत्ताच माझा रिझ्युमे अपलोड केलाय. उद्या माझा इंटरव्ह्यू असू शकतो. तुम्ही सगळे नेहमीच बिझी असतात. तिथे आई पण टॅब घेऊन ऑफिसचं प्रेझेंटेशन बनवतेय आणि आता तू इथे. प्राचू, तू आजोबांना विचार ना, ते फ्री असतील तर. आजोबा नाही येऊ शकत. मी त्यांना विचारलं, त्यांना सोसायटीची मीटिंग अटेंड करायची. आई म्हणाली की डॅडू फ्री असतात, पण आता तू पण. जाऊ दे, मला पण नाही जायचं. अगं फ्री आहे म्हणजे आता मुलांनाही सांगायला लागली की मी फ्री आहे. हीच किंमत आहे माझी या घरात. तिथे बाबाही मीटिंग करतायत आणि
मी एकटा इथे रिकाम टेकडा. ची सगळी कामं करा. मुलांना घ्यायला जा, सोडायला जा, घरच्यांना पोहे गरम करून द्या. उद्या उठून ही मला भांडी धुणी करायला लावेल. प्राचीला तिथे रिसॉर्टला सोडायला जाणं अगदी शक्य असेल हिला, पण नाही, मला माझी जागा दाखवून द्यायला ती मुद्दाम करते. मला सगळं कळतंय काव्या, पण त्याआधी मी तुला तुझी जागा दाखवून देईन. अंजली इकडे 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 इकडे. अंजली आय एम सो हॅपी तुला सांगतो. मी आज इतका खुश आहे अंजली. आपण एक काम करतोय, तू पटकन तयार हो. आपण बाहेर जाऊन सेलिब्रेट करणार आहोत. आपण मस्त डिनर करूया बाहेर. प्रीतम ऐक. काय झालं? प्रीतम, तुझं गाणं खूप गाजतंय ह्याचा मला खूप आनंद आहे, पण फक्त माझ्यामुळे तुला यश मिळालंय असं नको समजू ना प्लीज. तुझ्या चाहत्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आई बाबांचे आशीर्वाद आहेत. मला वाटतं की तू त्यांच्यासोबत हा आनंद शेअर करायला हवास. ते सगळं मान्य आहे मला, पण तू सगळ्यात महत्वाची आहे सगळं माझी. नाही प्रीतम, तुला माहिती आहे ना घरात सध्या बरंच काही घडतंय, आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हा आनंद शेअर करण्यासाठी कदाचित मी ती योग्य व्यक्ती नसेल. तुला अजूनही त्या गोष्टीचा राग आहे का? मी तुला काल बोललो काहीतरी. अंजली आय एम रिअली सॉरी. मी पुन्हा सांगतो तुला, असं नाहीये प्रीतम, मी अजिबात रागावून बोलत नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू प्लीज माझा एवढा विचार करू नकोस. मी मनापासून सांगते. तसं कधीपासून मी मनापासूनच विचारतोय तुला अंजली, काय झालंय? माझ्या एकाही प्रश्नाचं तू उत्तरच देत नाहीयेस मला. बोल ना आता तरी. बोलणार नाहीयेस? तू ठरवलंयस ना नाही बोलणार आहेस? माझे ठरवलंयस, फायनल आहे? नाही मग मी वेडा. ठीक आहे, एक काम करतो, मी पण आता तुझ्याशी बोलणार नाहीये. मी गप्प बसणार आहे आता. ओके? नाही मी गप्प उभा असणार. मला नाही बोलायचं. प्रीतम सॉरी, इथे बघ ना, बोल ना माझ्याशी. नाही मला नाही बोलायचं. मी का बोलू? सॉरी प्रीतम, बघ ना माझ्याकडे. सॉरी सॉरी. इट्स व्हेरी मच ओके. खरं सांगू, अख्खं जग माझ्यावर रुसलं ना तरी चालेल. तू रुसलीस तर करमत नाही मला. तुझ्याशिवाय जगू शकत नाही अंजली. आता वेळ घालवून चालणार नाही. अंजलीला प्रीतम पासून तोडण्यासाठी टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, आणि प्रीतमच्या भल्यासाठी मी तो घेतलाय. फायनली सगळं तयार झालेलं आहे. मस्त फ्युजन रेसिपी मिळाली. उद्या सरांना आवडायलाच हवी. फक्त उद्या हे प्रेझेंटेशन तेवढं छान झालं पाहिजे, मग झालं. अरे उद्यावरून आठवलं, उद्यासाठी मी कडधान्य भिजवणार होते. ते राहिलेच भिजवायचे. आधी भिजवून येते. अच्छा, फ्युजन रेसिपीची तयारी चालली आहे. काव्या, मला रिकाम टेकडं सिद्ध करण्यासाठी घरी काम घेऊन येतोस तू?
टिक्का मशरूम पास्ता. इंडियन आणि इटालियन फ्युजन. वा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता मी माझा तडका टाकतो. लेट्स मेक इट टॉक्सिक. आता यात मशरूम सोबत अल्कोहोल ऍड करावे आणि मग त्यात मशरूम ऍड करावे आणि तयार झाला आपला इटालियन अल्कोहोल मशरूम पास्ता. काव्य, आता यात अल्कोहोल ऍड केल्यामुळे ही डिश हेल्दी नाही, टॉक्सिक, पॉइझनस झाली. उद्या तू तुझं प्रेझेंटेशन देणार आणि दिल्या दिल्या तुला नोकरीवरून काढणार. ॲज सिम्पल एज दॅट. प्रीतम, अंघोळ करतोयस का? मी कॉफी आणली तुझ्यासाठी. हो का? मग आत ये ना. प्रीतम, काय आगाऊपणा चालू असतो तुझा? बरं, मी इथे ठेवते कॉफी आणि निघते. काय यार तू. बर, ठेव. आणि 1 मिनिट थांब, आलोच बाहेर. नाही, नको, मला नाश्ता बनवायला जायचंय. मावशी, तुम्ही मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. मला सांग, प्रीतमचं भलं व्हावं असं तुला वाटतं ना? हो मावशी. हे बघ अंजली, मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी तुला विनाकारण अडवलेलं नाही. घरातले दागिने त्या गुंडांना देऊन टाकलेस. काही बाबतीत मी खोलात शिरले नाही. पण आता मात्र प्रीतमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे काही गोष्टी तुझ्याशी स्पष्टपणे बोलणं भाग आहे मला. अंजली, अंजली, अगं आहेस का तू? तुला काहीतरी उत्तर दे. अंजली, प्रीतमची पत्रिका मी एका चांगल्या गुरुजींना दाखवली. प्रीतमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर त्यांनी उपाय सांगितलाय. म्हणजे ग्रहशांती वगैरे करायची आहेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तू त्याच्यापासून लांब राहायचं. आजपासून पुढचे 7 दिवस तू आणि प्रीतमने एकमेकांशी काहीही संबंध ठेवायचा नाही. इतकंच काय, तुम्ही दोघांनी एकमेकांच्या समोरही यायचं नाही. मावशी, काय बोलताय तुम्ही? हो, हे सगळं कसं करावं लागेल अंजली, करावं लागेल. प्रीतमला या गोष्टी सांगून पटणार नाही, पण तुला प्रीतमची काळजी आहे ना, त्यासाठी तुला हे बंधन पाळावंच लागेल. हो, पण अंजली, तू समजूतदार आहेस. प्रीतमच्या आयुष्यात येणारं हे संकट टाळण्यासाठी तुला हे करावंच लागेल. करशील ना? संकट? कसलं संकट? हे बघ अंजली, तुला जितकं सांगायचं होतं तितकं मी सांगितलंय. याहून जास्त मी तुला नाही सांगू शकत. आता यापुढे काय करायचं हे तू ठरव. प्रीतमच्या भल्यासाठी तू एवढंही नाही करू शकणार?
मी करेन. ठीक आहे. तुझी राहण्याची व्यवस्था मी दुसऱ्या रूम मध्ये केली. तुझं सगळं सामान पॅक कर आणि खाली ये.